हॅलो विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय ते बघणार आहोत. त्यालाच मोशन इन टू डायमेन्शन असं म्हणतात. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रेट लाईन मोशन बघितलो. फॉर एक्झाम्पल, एक कार स्ट्रेट लाईनमध्ये हॉरिझॉन्टली मूव्ह होत आहे. समजा एक स्टोन वर्टिकली खाली पडत आहे स्ट्रेट लाईनमध्ये. पण एखादी वस्तू जर का हॉरिझॉन्टली आणि स्ट्रेट लाईनमध्ये ॲट ए टाइम पडत असेल तर अशा टाईप मोशनला काय म्हणायचं? अशा टाईप मोशनला प्रोजेक्टाईल मोशन असं म्हणायचं. मग प्रोजेक्टाईल मोशनचं आपण एक एक्झाम्पल बघूया. इथे एक तोफता आहे. इथे अँगल बिलो 90 डिग्री आहे बघा. जेव्हा तोफत्यामधून बॉल हा पडतो, कसं पडला? बॉल हा पॅराबोलिक पाथहून ग्राउंडवर पडला. अगोदरपासून आपण कॅनन बॉलचा मुवमेंट कसा होतो ते बघूयात. जेव्हा बॉल पुढे जात असतो तर तिथं इनिशियल वेलॉसिटी ॲक्ट होणार. इनिशियल वेलॉसिटी ॲट Vx डायरेक्शन म्हणजे कॉन्स्टंट मिळतो हॉरिझॉन्टली, आणि Vy म्हणजे काय? वेलॉसिटी ॲट वाय डायरेक्शन वर्टिकल डायरेक्शनमध्ये असतो. तर ते पुढे जात असताना तिथं वेलॉसिटी टेन्स टू 0 व्हायचा ट्राय करणार, आणि जेव्हा वेलॉसिटी इक्वल टू 0 होईल तर आपल्याला मॅक्झिमम हाईट मिळेल. मॅक्झिमम हाईट टू दी ग्राउंड. आणि ते मूव्ह होत राईट डायरेक्शनला आपल्याला Vx हा नेहमीप्रमाणे कॉन्स्टंट मिळतो. पण इथे वाय डायरेक्शनला जो इनिशियल वेलॉसिटी जेवढा होता तेवढंच इनिशियल वेलॉसिटी आपल्याला मिळेल, पण इथे आपल्याला साईन हा मायनसमध्ये मिळतो. आता मायनस साईन म्हणजे काय? हा ग्राउंडला म्हणजे खाली पडत आहे. आणि बॉल जेव्हा ग्राउंडला येऊन पडतो तर तिथं वेलॉसिटी हा 0 असणार. आता आपण अगोदरपासून काय काय प्रोसेस झालं ते बघूया. अगोदर तोफत्यातून बॉल हा पॅराबोलिक पाथहून जेव्हा ग्राउंडवरती पडत असतो तर तिथे इनिशियल वेलॉसिटी हे वाय डायरेक्शनला असणार, आणि ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट आपल्याला जेव्हा वेलॉसिटी 0 भेटतो तर त्या पॉईंटला हाईट हे आपल्याला मॅक्झिमम मिळतो, आणि त्याहून पुन्हा पुढे गेल्यानंतर आपल्याला वेलॉसिटी हा मायनसमध्ये मिळतो ॲट अ वाय डायरेक्शन. मग आता ॲक्सेलरेशन हा काही डिफरंट नाही आहे. ॲक्सेलरेशन पण इथं आपल्याला प्रत्येक पॉईंटला कॉन्स्टंट मिळतो, आणि कॉन्स्टंट विथ ग्रॅव्हिटी, आणि ग्रॅव्हिटीचा व्हॅल्यू काय आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर इथं प्रत्येक पॉईंटला हा ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड डायरेक्शनला आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा कॅनन फ्लाय होत असतो. डिस्टन्सेस म्हणजे इथं दोन टाईप ऑफ पोटेन्शियल डिस्टन्सेस आहेत. जेव्हा y इज इक्वल टू 0 असतो म्हणजे तिथं मॅक्झिमम हाईट मिळतो, आणि त्याच्यानंतर कॅनन पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर डिस्टन्स ट्रॅव्हल झाल्यानंतर तिथं आपल्याला पोटेन्शियल डिस्टन्स मिळतो. आणि तुम्हाला अजून एक माहीत आहे का? जेव्हा कॅनन बॉल हा किंवा एखादा ऑब्जेक्ट 45 अँगलला जेव्हा मूव्ह होतो, अँगल तिथं 45 तयार झाला म्हणजे आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे आर किंवा dx हा मॅक्झिमम मिळतो. आता नेक्स्ट पॉईंट आहे प्रोजेक्टाईल मोशनबद्दल आपण अँगल्स आणि त्याचे टाईप्स बघणार आहोत. हे सगळे पॉईंट्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढा. आता आपण डेफिनेशन बघूया. प्रोजेक्टाईल मोशन इज द मोशन ऑफ अ बॉडी थ्रोन इन अ एअर मेकिंग सम अँगल लेस दॅन 90 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल मूव्हिंग फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी. एखादा ऑब्जेक्ट आपण हवेत फेकल्यानंतर तिथं अँगल लेस दॅन 90 डिग्री तयार होत असेल तर त्या टाईप ऑफ मोशनला काय म्हणायचं? प्रोजेक्टाईल मोशन असं म्हणायचं. एक्झाम्पल काय आहेत? मोशन ऑफ अ बॉल इन अ क्रिकेट वाईल बॅट्समॅन ट्रायज टू हिट 6, अँड मोशन ऑफ ए फुटबॉल किक्ड फ्रीली इन एअर. हे तर एक्झाम्पल तुमच्या आवडीचेच आहेत. जेव्हा बॅट्समन बॉल मारायचा ट्राय करत असतो आणि फुटबॉल प्लेयर जेव्हा फुटबॉल किक करतो तर इथं हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल मोशन ॲट ए टाईम होतो. अशा टाईप ऑफ मोशनला प्रोजेक्टाईल मोशन असं म्हणतात. आणि इथे अँगल लेस दॅन 90 डिग्री असतो. जर का अँगल 90 डिग्री असला असता तर आपण त्याला स्ट्रेट लाईन मोशन असं म्हणलो असतो. रेक्टिलिनियर मोशन असं आपण त्याला म्हणलो असतो. तर लेस दॅन 90 डिग्री जो अँगल फॉर्म होतो त्याला प्रोजेक्टाईल मोशन असं म्हणतात. आता सेकंड पॉईंट आहे ट्रॅजेक्टरी. द पाथ अलॉंग विच प्रोजेक्टाईल मूव्स इज नोन ॲज ट्रॅजेक्टरी. इथे तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. एखादा ऑब्जेक्ट पॉईंट A0 पासून ते A1 आणि A1 पासून ते A2 पर्यंत मूव्ह होतो. ह्या पाथला ट्रॅजेक्टरी असं म्हणतात. तसेच थर्ड पॉईंट आहे वेलॉसिटी ऑफ ए प्रोजेक्टाईल. हे V ने डिनोट करतात आणि ट्रॅजेक्टरी T ने डिनोट करतात. इनिशियल वेलॉसिटी ऑफ ए बॉडी इन अ प्रोजेक्टाईल मोशन इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी ऑफ ए प्रोजेक्टाईल. जेव्हा ऑब्जेक्ट
इनिशियल एका वेलॉसिटीने मूव्ह होतो त्या वेलॉसिटीला वेलॉसिटी ऑफ ए प्रोजेक्टाईल असं म्हणतात. तसेच चौथा पॉईंट आहे अँगल ऑफ प्रोजेक्शन. अँगल ऑफ प्रोजेक्शन हे थिटाने डिनोट करतात. इथे जो कंसामध्ये दिसत आहे तो थिटा आहे. इथं ऑप्शन नसल्यामुळे मी तो साइन यूज केलेला आहे. सो व्हॉट इज अँगल ऑफ प्रोजेक्शन? अँगल मेड बाय द वेलॉसिटी ऑफ ए प्रोजेक्शन विथ द हॉरिझॉन्टल ॲट द ओरिजिन इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ प्रोजेक्शन. म्हणजेच काय, एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असताना इथं इनिशियल वेलॉसिटीपासून स्टार्ट होतो आणि तो हॉरिझॉन्टल लाईनला एक अँगल फॉर्म होतो, त्या अँगलला काय म्हणतात? अँगल ऑफ प्रोजेक्शन असं म्हणतात. तर अँगल ऑफ प्रोजेक्शन इज नथिंग बट थिटा. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 4 टाइम्स एच बाय आर. आता इथं एच काय आहे आणि आर काय आहे? थिटा तर आपल्याला माहीत आहे, अँगल ऑफ प्रोजेक्शन विथ हॉरिझॉन्टल. एच काय आहे? मॅक्झिमम हाईट ऑफ ए प्रोजेक्टाईल. म्हणजे काय, इथं वेलॉसिटी v इज इक्वल टू 0 असणार, मग इथं हाईट जास्त असतो अलॉंग विथ वाय ॲक्सिस, आणि एक्स ॲक्सिसला काय असणार? हॉरिझॉन्टल रेंज ऑफ ए प्रोजेक्टाईल. ह्याच्यानंतर पाचवा पॉईंट आहे मॅक्झिमम हाईट ऑफ ए प्रोजेक्टाईल. आताच आपण डिस्कस केलो, मॅक्झिमम हाईट किती असणार? तिथे वेलॉसिटी 0 असतो. सो मॅक्झिमम वर्टिकल डिस्टन्स कवर्ड बाय अ प्रोजेक्टाईल फ्रॉम द बेस लेवल इज कॉल्ड ॲज हाईट ऑफ ए प्रोजेक्टाईल. मॅक्झिमम हाईट असणार प्रोजेक्टाईलच्या बेसला. सो एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g. ह्यालाच आपण व्ही साइन थिटा होल स्क्वेअर बाय 2g असं पण लिहू शकतो. एच म्हणजे काय? मॅक्झिमम हाईट ऑफ अ प्रोजेक्टाईल, व्ही म्हणजे वेलॉसिटी ऑफ अ प्रोजेक्टाईल, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, आणि थिटा म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन. ह्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे रेंज ऑफ ए प्रोजेक्टाईल. टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स कवर्ड बाय प्रोजेक्टाईल इन द रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. आपल्याला माहीत आहे मॅक्झिमम कधी असणार? 45 अँगललाच रेंज ऑफ ए प्रोजेक्टाईल आपल्याला, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन हा मॅक्झिमम भेटेल. तुम्ही त्या डायग्राममध्ये कम्पेअर करून पण बघू शकता, 30 डिग्रीला कमी आहे आणि 60 डिग्रीला पण कमी आहे, पण 45 डिग्रीला जास्त आहे. मग आरचं फॉर्म्युला काय आहे? व्ही स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी. जर का थिटा 45 असेल तर 45 साइन 2 थिटा किती येईल? 90 डिग्री. 2 इंटू थिटा म्हणजे 2 इंटू 45 वी गेट 90 डिग्री. सो आर मॅक्स इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय जी. तसेच आर म्हणजे काय? रेंज ऑफ प्रोजेक्टाईल, हे तुम्हाला पाठच झाला असेल. व्ही इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाईल, थिटा इज इक्वल टू अँगल ऑफ प्रोजेक्शन, जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. ह्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे टाईम ऑफ ए फ्लाईट. टीने डिनोट करतात. द टोटल टाईम रिक्वायर्ड बाय अ प्रोजेक्टाईल टू कवर एंटायर ट्रॅजेक्टरी इज कॉल्ड एज टाईम ऑफ ए फ्लाईट. ट्रॅजेक्टरी तुम्ही बघू शकता, पॅराबॉलिक पाथ आहे, तर हे कंप्लीट करायला किती टाईम घेईल ह्याला टाईम ऑफ ए फ्लाईट असं म्हणतात. ह्याचा फॉर्म्युला काय आहे? 2v साइन थिटा बाय 2 अँड टी बी दी टाईम ऑफ ए फ्लाईट अँड व्ही बी दी वेलॉसिटी ऑफ ए प्रोजेक्टाईल. मग अँगल थिटा आहे, जी बी दी ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन. सो अबोव फिगर शोईंग रेंज, अँगल ऑफ प्रोजेक्शन, हाईट, ट्रॅजेक्टरी. Figure showing the trajectories of projection motion velocity. V is equal to constant angle of projection. Theta varies 30 degree to 60 degree. आता आपण प्रॉब्लेम्स बघू. The maximum horizontal range of a shell fires from a gun is observed to be 2 kilometer. इथं पॉईंट ए आहे, पॉईंट बी आहे. मॅक्झिमम रेंज आपल्याला दिलेला आहे 2 किलोमीटर. गन बंदूकनी जेव्हा गोळीबार केला असता आपल्याला मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज किती मिळाला? 2 किलोमीटर. सो डिटरमाइन द फायरिंग अँगल टू बी यूज टू हिट द टार्गेट 1 किलोमीटर ऑन द सेम वायर. तर ह्याच तारेवरती 1 किलोमीटर एवढा अंतर कापण्यासाठी आपल्याला किती अँगल लागतो ते आपल्याला काढायचं आहे. मग अगोदर गिवन काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊयात. गिवन आपल्याला मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज दिलेला आहे बघा. मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज, मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज आपल्याला दिलेला आहे. सो आर मॅक्स इज इक्वल टू किती आहे? 2 किलोमीटर. 2 किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करत असताना 2000 मीटर. देअरफोर फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला, आर इज इक्वल टू, आर मॅक्स इज इक्वल टू 2000 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय जी. v square by g, velocity per unit gravity. Now
when range is 1 kilometer, hit the target, then we have r is equal to किती असणार v square sin 2 theta by g and r is equal to 1 kilometer असताना म्हणजे so 1000 meter is equal to 2000 meter, that is 2000 sin 2 alpha. ह्याला आपण इक्वेशन 1 मानू. फ्रॉम इक्वेशन 1 u square by g is equal to 2000. मग साइन 2 अल्फा किंवा साइन 2 थीटा पण आपण म्हणू शकतो. साइन 2 थीटा इज इक्वल टू हाफ and 2 theta is equal to sin 2 theta is equal to 30. हे 2000 इथे गेल्यानंतर हाफ येईल आपल्याला. मग साइन हाफ म्हणजे किती साइन 30. सो 2 theta is equal to 30 and therefore theta is equal to किती येईल 30 by 2 which is equal to 15 degree. So to hit the target of firing angle must be 15 degree with the horizontal. ह्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे अ प्रोजेक्टाइल इज फिक्स्ड विथ अ वेलॉसिटी 60 मीटर पर सेकंड मेकिंग एन अँगल 30 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल प्लेन. सपोज हा पॉईंट आणि ए आणि बी आहे समजा. प्रोजेक्टाइल इनिशियल वेलॉसिटी किती आहे इनिशियल वेलॉसिटी 60 मीटर पर सेकंड. मेकिंग एन अँगल इथे किती फॉर्म झाला 30 डिग्री. फाइंड इट्स टाइम ऑफ ए फ्लाइट म्हणजे एवढं टोटल ट्रॅजेक्टरीला कवर करायला किती टाइम लागेल ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तसेच आपल्याला रेंज आणि मॅक्झिमम हाईट पण काढायचं आहे. मग अगोदर गिवन काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊयात. गिवन आपल्याला वेलॉसिटी दिलेला आहे 60 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर आपल्याला थीटा दिलेला आहे 30 डिग्री. मग काय काय काढायचं आहे आपल्याला टी इज इक्वल टू टाइम टोटल टाइम काढायचा आहे. आर काढायचं आहे. आर म्हणजे काय टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स कवर्ड बाय प्रोजेक्टाइल. तसेच आपल्याला मॅक्झिमम हाईट पण काढायचं आहे. सो वी हॅव टीचं फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे 2v sin थीटा बाय जी. मग 2 इंटू v म्हणजे 2 इंटू 60 डिवायडेड 2 इंटू 60 इंटू साइन 30 डिग्री डिवायडेड बाय ग्रॅव्हिटी 9.81 विच इज इक्वल टू साइन 30 किती असणार हाफ म्हणजे 0.5. 2 इंटू 60 इंटू 0.5 केल्यानंतर आपल्याला 60 बाय 9.81 एवढा येईल आणि ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 6.122 सेकंद एवढा आन्सर येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आरचं फॉर्म्युला काय v स्क्वेअर साइन 2 थीटा बाय जी दिस इज इक्वल टू 60 स्क्वेअर साइन 2 30 डिग्री divided by 9.81 which is equal to 318.12 मीटर. त्याच्यानंतर आपल्याला h कॅल्क्युलेट करायचे आहे. h इज इक्वल टू v साइन थीटाचा स्क्वेअर किंवा v स्क्वेअर साइन थीटा स्क्वेअर डिवायडेड बाय 2g विच इज इक्वल टू 60 साइन 30 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 9.81. ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला एचचं व्हॅल्यू मिळेल 45.9
मीटर. ठीक आहे. असल्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये जास्त विचारतात. 1 मार्कसाठी हे क्वेश्चन्स आपल्याला विचारू शकतात. इथे काही तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन दिलेला आहेत, ते तुम्ही प्रॅक्टिस करा. नेक्स्ट चॅप्टर आपला आहे फोटो इलेक्ट्रिसिटी. तर तुम्हाला अजून प्रॉब्लेम्स हवे असेल तर फोटो इलेक्ट्रिसिटीवरती किंवा प्रोजेक्टाईल मोशनवरती तुम्ही मेसेज करा. सो ऑन दॅट आपण व्हिडिओज त्याच्यावरती बनवू. थँक्यू.